श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या वार आहे मंगळवार आणि उद्या आहे दसरा। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दसरा हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी देवीने महिषासूर नावाचा राक्षसाचा वध केला होता। त्याचप्रमाणे रामाने सुद्धा रावणाचा वध केला होता आणि म्हणूनच हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी बऱ्याच शुभ कार्यांची सुरुवात केली जाते आणि त्याचप्रमाणे काही मोठ्या वस्तूंची खरेदी सुद्धा केली जाते। पण ज्या लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या असतात, जसं की घर घ्यायचं असेल किंवा गाडी घ्यायचं असेल, तर दसरा दिवाळीचे ते वाट पाहत असतात आणि या दिवशी या वस्तूंची खरेदी करत असतात। इतकं महत्त्व या दसऱ्याच्या सणाला असतं। तर पहा, या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घरी एक अतिशय महत्त्वाची वस्तू आवर्जून घेऊन यायची आहे। यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरातील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, काही दोष असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील। त्याचप्रमाणे बघा, वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय जर वडिलांनी आपल्या मुलांच्यासाठी केला तर मुलांच्या अभ्यासामध्ये भरपूर प्रगती होईल। मुलांचे जे काही दोष आहेत तर ते सुद्धा दूर होतील, अडचणी दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त होईल आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल। असे दोन उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। पहा, उद्या दसरा आहे आणि त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी लवकर सकाळी उठायचं आहे। खास करून घरातल्या ज्या स्त्रिया असतात तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठ्याची पूजा करायची आहे, घरातील सर्व साफसफाई करायची आहे, घरामध्ये आपल्या मीठ हळद टाकून आपल्या घरातील फरशी स्वच्छ करायची आहे किंवा ती पुसून घ्यायची आहे। गोमूत्र सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये नक्की आवर्जून टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घरातली सर्व फरशी स्वच्छ करायची आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला जर तुमचं जेवढं घर जेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवता येईल, आनंदीदायी ठेवता येईल, तेवढं तुम्हाला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी सुद्धा अखंड स्वरूपामध्ये प्राप्त होत असते। त्याचप्रमाणे काही सेवा आणि उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचे आहेत। तर पहा, उद्या तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती तुम्हाला उद्या लक्ष्मी सुक्तम म्हणत 16 वेळेला कुंकुमार्चन हे आवर्जून उद्याच्या दिवशी नक्की करायचं आहे। त्याचप्रमाणे कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन हे उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचं आहे। तर अशा पद्धतीच्या या ज्या सेवा आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत। तर पहा, जर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येत नसेल, कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होत नसेल किंवा आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शमीचं झाड तुमच्या घरी आणायचं आहे। शमीचं झाड आणि लाजाळूचं झाड अशी दोन झाडं असतात। तर ही जी लाजाळूची झाडं असतात किंवा लाजाळूची जी पानं असतात तर ती एका जागी गोळा होतात। ज्या वेळेला त्याला आपण हात लावतो त्यावेळेला ती एका जागी गोळा होत असतात। शमीचं झाड जे आहे तर ती पानं जी असतात तर ती वेगळ्या पद्धतीची असतात। म्हणजे शमीचं झाड जे आहे तर त्याला सौंदर्य सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं। तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, उद्या तुम्हाला कोणत्याही फुलांच्या नर्सरीमध्ये किंवा झाडांच्या नर्सरीमध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्हाला एक शमीचं झाड घेऊन यायचं आहे। कारण दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं। कारण जेव्हा लंकापती रावणाने सीतेचं हरण केलं होतं तेव्हा भगवान श्रीरामांनी शमीच्या झाडासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या विजयाची कामना केली होती आणि तेव्हापासूनच शमीच्या पानांना स्पर्श करावा दसऱ्याच्या दिवशी असं म्हटलं जातं। त्यामुळे आपल्या सर्व पैशांच्या अडचणी दूर होतात आणि जे काही त्रास आहेत तर ते त्रास सुद्धा यामुळे दूर होतात आणि त्याचप्रमाणे शमीचं झाड जे आहे तर ते शनीशी संबंधित सुद्धा आहे। तर त्यामुळे शनीची 7.5 दूर करण्यासाठी सुद्धा शमीच्या झाडाची पूजा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं। ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिदोष लागलेला असेल तर अशा लोकांनी दसऱ्याच्या दिवशी शनीच्या झाडाची पूजा केल्यामुळे त्यांच्या कुंडलीमधील जो काही शनिदोष आहे तर तो सुद्धा कमी होत असतो आणि म्हणूनच जर तुमच्या कुंडलीमध्ये असं जर दोष असेल तर तुम्ही हा उपाय करा। तर तुम्हाला
तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला शमीचं जे रोप आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे। एखाद्या कुंडीमध्ये तुम्हाला हे रोप लावायचं आहे आणि जसजसं हे रोप वाढेल, म्हणजे जसजशी या झाडाची वाढ होत जाते तस तशा तुमच्या सर्व अडचणी दूर होतात। मग तुम्हाला त्या झाडाची भरपूर काळजी घ्यायची आहे आणि जशी त्याला पिवळी पानं वगैरे आली तर ती लगेचच तुम्हाला काढून टाकायची आहेत आणि दररोज तुम्हाला त्या झाडाला पाणी द्यायचं आहे। त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला दूध आणि हळद जे आहे तर ते सुद्धा या झाडाला अर्पण करायचं आहे। म्हणजे कच्चे दूध जे आहे तर त्यामध्ये थोडीशी तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे दूध तुम्हाला गुरुवारच्या दिवशी या शमीच्या रोपाला किंवा या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे एकादशी असेल, पौर्णिमा असेल तर त्या तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे। तर तुम्हाला उद्या संध्याकाळी काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही सकाळी हे झाड घेऊन यायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तिथे त्या झाडाखाली किंवा त्या रोपाखाली तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। आणि त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्ही हे झाड आणल्यानंतर त्याला दूध सुद्धा आवर्जून अर्पण करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे आणि या रोपाच्या बुडाला किंवा त्या खोडाला तुम्हाला हे दूध अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाची तुम्हाला पूजा करून त्याला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। मग ती धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा तुमची एखादी इच्छा असेल, घरामध्ये जर एखादा व्यक्ती तुमच्या आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या आजारपण घालवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। म्हणजेच काय तर त्या आजारी व्यक्तीला तुम्ही शमीच्या झाडाची पूजा करून नमस्कार करायला लावायचा आहे किंवा घरामध्ये जर नवरा बायकोचं भांडण वारंवार होत असेल तर अशा वेळेला तुम्हाला नवरा बायकोनी त्या शमीच्या झाडांची पूजा करायची आहे आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये शमीचं झाड असेल तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती येणार नाहीत। कोणी करणीबाधा केली असेल, वास्तुदोष केलेले असतील, पितृदोष असतील तर ते सुद्धा यामुळे घरामध्ये राहणार नाहीत। जी काही नवरा बायकोमध्ये भांडणं आहेत तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील किंवा कोणत्याही प्रकारचे दोष, निगेटिव्हिटी, नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश सुद्धा यामुळे करत नाही। त्यामुळे आपल्या घरामध्ये शमीचं झाड किंवा शमीचं रोप यासारख्या वनस्पती आपल्या घरामध्ये असायलाच हव्यात। त्यासोबतच शमीच्या झाडासोबतच एक तुळशीचं झाड किंवा रोप सुद्धा आपल्या घरामध्ये आवर्जून तुम्हाला ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे बघा, आता तुम्ही नवरात्रीच्या वेळेला मी तुमच्यासोबत एक उपाय शेअर केलेला होता। पंचमी तिथीला प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जिभेवरती एम हा शब्द लिहायचा होता। तर एम हे अक्षर जे आहे तर ते मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, मुलांचा हट्टीपणा, तापटपणा कमी करण्यासाठी पंचमीच्या नवरात्रीच्या पंचमी तिथीला तुम्ही हा उपाय केलेला होता। त्याचप्रमाणे उद्या दसऱ्याच्या दिवशी वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मध घ्यायचा आहे, एक सोन्याची काडी घ्यायची आहे किंवा चांदीची काडी घेतली तरीही चालेल किंवा तुमच्या कानातली किंवा तुमच्या नाकातली जर एखादी काडी असेल तर ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या मधामध्ये तुम्हाला ही काडी बुडवायची आहे आणि तुमच्या मुलांच्या जिभेवरती वडिलांनी एम हा शब्द काढायचा आहे। तर बघा, आता एम हा शब्द कसा काढायचा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तर हा तुम्हाला तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या जिभेवरती काढायचा आहे। हा उपाय मुलांसाठी, मुलींसाठी, सर्वांसाठी तुम्हाला करायचा आहे। लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकाच्या जिभेवरती तुम्हाला एम हा शब्द काढायचा आहे। तुमची मुलं जर मोठी असतील तर मुलांनी हा एम हे अक्षर जे आहे तर ते स्वतः काढलं तरीही चालेल, मधामध्ये बुडवायचं आहे आणि जिभेवरती एम हा शब्द काढायचा आहे। त्यामुळे होतं काय तर मुलांची बुद्धी तल्लख होते, मुलांचा तापटपणा कमी होतो, मुलांची अभ्यासामध्ये भरपूर प्रगती होते, अभ्यासामध्ये प्रगती होते, शिक्षणामध्ये प्रगती होते, नोकरी प्राप्त होत नसेल तर नोकरी प्राप्त होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्यामुळे हा उपाय प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी त्यांच्या प्रगतीसाठी तुम्हाला हा आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे। लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील तर या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता काही कारणास्तव वडील जर हा उपाय करू शकले नाहीत तर मग हा उपाय आईने केला तरीही चालेल, पण फर्स्ट चॉईस जी आहे किंवा फर्स्ट प्रायोरिटी आहे तर ती वडिलांना द्या। वडिलांना काही काम असेल किंवा वडील जर काही कामानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय आईने केला तरीही चालेल, काही हरकत नाही। मुलं जर मोठी असतील तर त्यांना स्वतःला हा उपाय तुम्हाला करायला सांगायचा आहे। त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्हाला मुलांकडनं सरस्वती मातेची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे। सरस्वती मातेला खूप महत्त्व उद्याच्या दिवशी दिलं जातं, त्यामुळे तिची पूजा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून तुमच्या मुलांच्या हस्ते करायची आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।